टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर सुरू असलेल्या बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी शेतकरी, दलित, आदिवासी, ओबीसी आणि भूमिहीन शेतकऱ्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। आंदोलकांना रात्री मैदानात थांबण्यास परवानगी नसल्यानं महिला व पुरुषांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। पावसाळ्यात त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। सर्वांसाठी शेती धोरण जाहीर करावं, शेतीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवाया तात्काळ थांबवाव्यात अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांनी हा लढा आत्मसन्मानाचा असल्याचं सांगत मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान 26 जून रोजी नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानावर धडक आंदोलन करण्याची घोषणा संघटनेनं केली आहे। या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आलाय। यावेळी तुंग्या पवार, विमल पळसपगार, कुसुम पळसपगार, रजनी गवई, अंकुश इंगळे, रेखा करवते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये दलित, आदिवासी, भाषेपारधी, भूमिहीन, ओबीसी, गरीब मराठा यांच्या ताब्यात असलेल्या महसूल आणि वन विभागाच्या ज्या जमिनी आहेत, सदर जमिनी नियमित करण्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घ्यावा। या प्रमुख मागणीसाठी 26 तारखेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर सर्व आमचे दलित, आदिवासी आणि बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे लोक आंदोलन करणार आहेत। तर ती आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नागपूर आपल्या अकोला येथे आमच्या अंकुशभाई इंगळे, भाषेपारधी समाजाचे आमचे नेते तुंग्या फत्रेशी पवार यांच्या नेतृत्वामध्ये हे आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि प्रामुख्याने अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 50 नुसार जिल्हाधिकारी यांना विशेष अधिकाराचं प्रावधान या कलमामध्ये आहे। या कलमाची विशेष अधिकाराचा वापर करून आमच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत या जमिनी नियमित करण्यासाठी त्यांनी विशेष मोहिमेची सुरुवात या अकोला जिल्ह्यामध्ये करावी। ही सुद्धा मागणी आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आमच्या विमलबाई पळसपगार, त्याच्यानंतर रेखाताई करवते यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे। जर याची अंमलबजावणी झाली नाही, जर याची मोहीम राबवण्यासाठी कलेक्टर, जिल्हाधिकारी मॅडमने पुढाकार घेतला नाही, तर हा मुद्दा घेऊन सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या निवासस्थानी आम्ही दिनांक 26 जून नागपूर येथे जाणार आहोत। मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय? मागण्या जर योगायोगाने आता ही मागणी काय आमची पहिल्या वेळेची नाही आहे। यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस त्याचे मुख्यमंत्री होते। आम्ही सर्वांसाठी घरे 2022 धोरण घोषित करून निवासी अतिक्रमण नियमित करा अशी मागणी माझ्यासारख्या विविध संघटना घेऊन गेल्या। त्यावेळेस महाराष्ट्राचे महसूल मंत्री संजय राठोड असल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेचं शिष्टमंडळ मंत्रालयात देऊन या आंदोलनाची दखल घेतली आणि 2016ला जे निवासी अतिक्रमण सन 2011 पूर्वीचे आहेत अशा अतिक्रमण नियमित करण्यासाठी या सरकारनं धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित केला आणि आज त्याचा फायदा संबंध राज्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना होत आहे। त्याच धर्तीवर घराचा प्रश्न मिटला। आता भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेतीचा सुद्धा प्रश्न मिटला पाहिजे। म्हणून सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये ज्या काही लोकांच्या ताब्यात जमिनी आहेत त्या जमिनी नियमित करावा। याच्यासाठी धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय जर घेतला तर या लोकांना बी फायदा होते, आमच्या शेतकऱ्याचा सुद्धा फायदा आणि सरकारचा सुद्धा फायदा आहे। कारण जमिनीचं वितरण करत असताना करोडो रुपयाचा निधी त्यांच्याकडून महसूल गोळा होऊन सरकारला एक मदत होती। त्याच्यासाठी त्यांनी हा धोरण जर धोरण घोषित केलं तर सरकारचा बी फायदा आहे आणि शेतकऱ्याचा बी फायदा आहे। म्हणून याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे सरकारने। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी समीर खानसह संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।